सन्माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की आपण त्याचं ऑडिट सुद्धा तात्काळ केलं पाहिजे, कारण आज आमची विनंती आहे की 25 दिवसाची जी आठ घातलेली आहे ती आठ तुम्ही तात्काळ शिथिल करा. आठ तुम्ही तात्काळ शिथिल करा. काय मागण्याची काय परिस्थिती आहे? आज शहरामध्ये गॅस भेटत नाही. आज जर गॅसची बुकिंग केली 25 दिवसाला तो गॅस भेटणार. बऱ्याच जण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देत आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ब्लॅकमध्ये चौकी कमर्शियल गॅसेस 7 ते 8 हजार वाले गॅस अनेक गॅस एजन्सी आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, शहराच्या महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या काही मागण्या होत्या, आज देशामध्ये, राज्यामध्ये जो गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि ब्लॅकमध्ये गॅस भरमसाठ रेटनं विकल्या जात आहे आणि पैसेवाल्याकडेच गॅस जात आहे, सर्वसामान्य लोकांकडं, शेतकऱ्यांकडं किंवा इतर लोकांकडं गॅस मिळत नाही. KYC करून सुद्धा गॅस मिळत नाही, पैसे देऊन गॅस मिळत नाही, बुकिंग करून सुद्धा 25 दिवसाला गॅस मिळतो. या संदर्भामध्ये आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. याची आपण तात्काळ पूर्तता करा आणि सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करा. एका बाजूनं कलेक्टर साहेब सांगतात की आपल्याकडे पुरवठा कुठेही कमी पडत नाही, गॅसचा पुरवठा हा पुरेपूर आपल्याकडे साठा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला रांगेत उभा असलेले जे काही लोक असतील गॅस संदर्भामध्ये त्यांचे जीवसुद्धा जात आहेत उन्हाच्या माध्यमातून. म्हणून आम्ही शासनाला रीतसर जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यांनी निश्चितपणानं आमच्या निवेदनाची दखल घेऊन या मागण्या आमच्या पूर्ण करतील, अन्यथा आम्ही तीव्र असे आंदोलन या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा छेडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बहुजन आघाड़ी की तरफ से राज्यव्यापी एक आंदोलन हुआ है, जिसमें हमारे देश में गैस सिलेंडर की जो कृत्रिम टंचाई निर्माण झाली है, इसके उपलक्ष्य में वंचित बहुजन आघाड़ी परभणी ने एक आंदोलन किया है और सरकार से डिमांड की है कि गैस सिलेंडर का सप्लाई रेगुलाइज हो, आम लोगों को आसानी से सिलेंडर मिले, और अगर ऐसा होता नहीं है तो वंचित बहुजन आघाड़ी इस आंदोलन को और तीव्र करेंगी, ऐसा हमने शासन को कहा है. आंबेडकर यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रितसर निवेदन देण्यात आलेलं आहे. भारतामध्ये जे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे, हे नरेंद्र डे सिलेंडर हे आज आमचं आंदोलन होतं. रितसर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे. जर काही दिवसामध्ये जर हे तुटवडा जर सुरळीत नाही केला तर वंचित बहुजन आघाडी यापेक्षाही मोठं आंदोलन करेल. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना चुलीवरची भाकर दिलेली आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात बसून त्यांना भाकर खाऊ घालू ही वंचित बहुजन आघाडीचा शब्द आहे.